नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी घरफोडी चोरीमधील 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजीच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादा नेयम बंगला, सिद्धिविनायक कॉलनी, खांडेमळा, सिडको नाशिक या ठिकाणी सौ वंदना दादासाहेब अहिरे वय 56 वर्ष यांच्या बंगल्यातील 160 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाले होते। याबाबत अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक हे करत होते। 30 ऑक्टोबर 2025 पासून पोलिसांनी CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली। त्यावेळी मानवी संसाधनाचा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपींची नावे निष्पन्न केली। त्यानंतर नमूद गुन्ह्यातील चोरी केलेले सोने विक्रीकरता देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी देवी चौकातून जाऊन साध्या वेशात सापळा रचला असता एक इसम हा संशयितरित्या सराफ बाजार देवी चौक या ठिकाणी फिरत असताना त्यास ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रमेश पिंगळे वय 37 वर्ष राहणार हाऊस नंबर A7 गणेश कॉलनी वरचे चुंचाळे नाशिक असे सांगितले। या इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की मला दीपक अहिरे राहणार म्हसरूळ यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करता दिले असल्याचे सांगितले। त्यानंतर महेश पिंगळे याच्यासोबत पोलीस पथक हे जगतापवाडी सातपूर नाशिक या ठिकाणी जाऊन एका घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये 15,000 रुपये किमतीची घरफोडी चोरी करण्यासाठीचे अद्ययावत आणि सुसज्ज साहित्य मिळून आले। तसेच घरझडती दरम्यान सदर आरोपीचे नाव गणेश मारुती भंडारी असल्याचे निष्पन्न झाले। यावेळी आरोपी हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असून तो घरफोडी करून नंतर उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ देशामध्ये वास्तव्य करीत असल्याचे देखील निष्पन्न झाले। या आरोपीस नाशिक शहरामध्ये शेवटचे सन 2014 साली अटक केली होती। नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी तपासाचे कौशल्य वापरून सराईत घरफोडी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांनी चोरी केलेले एकूण 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड आणि 15,000 रुपये किमतीचे घरफोडीचे हत्यार जप्त केलेले आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।